श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील 53वा अध्याय का वाचावा, कशासाठी वाचावा आणि तो कशासाठी प्रसिद्ध आहे, त्याचे आध्यात्मिक, मानसिक, भौतिक आणि कर्मफलात्मक फायदे कोणकोणते आहेत आणि कोणत्या भावनेने हा अध्याय वाचावा ते पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऐका. आपल्या जीवनात नक्कीच फायदा होईल. गुरुचरित्रातील 53वा अध्याय का वाचावा? अध्यात्म, शुद्ध श्रद्धा आणि कृपादृष्टी यांचे अमृतमय रहस्य म्हणजे श्री गुरुचरित्रातील 53वा अध्याय. श्री गुरुदेव दत्त. भारतीय अध्यात्म परंपरेत गुरु हे केवळ शिक्षक नसून ते जीवनाचा प्रकाशमार्ग दाखवणारे असतात. अशा गुरुतत्वाचा सर्वोच्च ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. या पवित्र ग्रंथातील प्रत्येक अध्याय हा साधकासाठी एक स्वतंत्र साधना आहे, परंतु त्यामध्ये 53वा अध्याय हा विशेष फलदायी, चमत्कारपूर्ण आणि श्रद्धेचा कसा आहे ते आपण पाहणार आहोत. तर गुरुचरित्र हा ग्रंथ श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती या दत्तावतारांच्या चरित्रावर आधारित आहे. हे सिद्ध मुनी यांनी लिहिलेला हा ग्रंथ श्रद्धा, भक्ती, संयम आणि गुरुसेवा यांचा आदर्श शिकवतो. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा केवळ कथा नसून तो जीवनातील कर्म, प्रारब्ध, संकटे आणि त्यातून मुक्ती त्यांचे सूक्ष्म रहस्य सांगतो. तर 53वा अध्याय ही एक विशेष अध्याय का मानला जातो? कारण गुरुचरित्रातील 53वा अध्याय हा कठीण प्रारब्ध, रोग, संकटे, मानसिक त्रास, गुरु अवज्ञा आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकणारा हा अध्याय आहे. हा अध्याय आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवणार आहे. गुरुवर अखंड श्रद्धा ठेवावी. कर्मफळ अटल असले तरी गुरुकृपेने त्यात सौम्यता नक्कीच येते. गुरुच्या आज्ञेचे पालन न केल्यास काय होतात परिणाम ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अध्याय 53वा मधील आपण काही कथासार म्हणजे थोडक्यात माहिती ऐकणार आहोत. या अध्यायात एका भक्ताची कथा येते जो गुरुवर श्रद्धा ठेवतो, परंतु काही प्रसंगी गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन करतो. त्याचे परिणाम म्हणून त्याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संकटांना सामोरे जावे लागते. मात्र जेव्हा तो भक्त पश्चाताप करून पुन्हा शरणागती स्वीकारतो तेव्हा श्री गुरु त्याच्यावर कृपादृष्टी करतात. ही कथा आपल्याला हे शिकवते की गुरु दंड देतात पण नाश करत नाहीत. गुरु परीक्षा घेतात पण सोडून देत नाहीत. 53वा अध्याय का वाचावा? त्याचे काही मुख्य कारणे आहेत. तर पहिलं कारण आहे संकट निवारणासाठी. जी व्यक्ती सतत अडचणीत सापडते, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, न कळणाऱ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागते, अशा व्यक्तींनी श्रद्धेने 53वा अध्याय वाचल्यास संकटाची तीव्रता नक्कीच कमी होण्यास मदत होते. रोग, मानसिक त्रास व भय नष्ट होण्यासाठी या अध्यायाचे वाचन केल्यामुळे मानसिक अस्वस्थता, भीती, चिंता, नैराश्य आणि झोप न येणे, ताणतणाव हळूहळू कमी होण्यास मदत होते. हा अध्याय मनाला स्थैर्य देतो. प्रारब्ध सौम्य होण्यासाठी आपले काही दुःख हे पूर्वजन्मींच्या कर्मामुळे असते. हे पूर्णपणे टळत नसले तरी गुरुकृपेने त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी होते. 53वा अध्याय हा प्रारब्ध सौम्य करणारा अध्याय मानला जातो. गुरु अनुग्रह प्राप्त होण्यासाठी हा अध्याय वाचताना गुरु शरणागतीचा भाव निर्माण होतो. अहंकार कमी होण्यास मदत होते आणि आपल्या अंगात नम्रता येते. जेव्हा भक्त म्हणतो माझे काहीच नाही, सर्व काही गुरुचेच आहे, तेव्हा गुरुकृपा प्रवाहित होण्यास मदत होते. चुकांची जाणीव आणि प्रायश्चित्त. या अध्यायामुळे आपण केलेल्या चुकांची जाणीव होण्यास मदत होते. मन शुद्ध होते,
पश्चातापाची भावना येते आणि याच भावनेतून आत्मिक शुद्धी घडते. 53वा अध्याय वाचण्याचे काही विशेष फायदे आहेत. आपल्या कामातले सर्व अडथळे हे दूर होतात. आपल्याला मानसिक शांती मिळण्यास मदत होते. आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मन शांत होते आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत होते. नकारात्मक विचार कमी होतात. गुरुभक्ती ही दृढ होते. जीवनात संयम आणि समतोल साधला जातो. हा अध्याय कसा वाचावा त्याची योग्य पद्धत आहे. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी वाचावा. स्वच्छ जागी बसावे. मन शांत करावे. श्री गुरुदेव दत्त असा जप करून किती वेळा वाचावा तर सलग 7 दिवस किंवा सलग 11 दिवस. काही भक्त 41 दिवस देखील वाचतात. कोण वाचावा हा अध्याय तर अडचणीत असलेली व्यक्ती, आजारपणाने त्रस्त असलेले व्यक्ती, गुरुसेवेत शंका असलेले, निर्णयात गोंधळलेले, जीवनात वारंवार अपयश येणारे कोणीही श्रद्धेने वाचू शकतो. श्रद्धा महत्त्वाची आहे, चमत्कार नाही. 53वा अध्याय वाचताना मला लगेच हे हवे असा आग्रह करू नये. गुरु आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देतात. गुरुकृपा ही हळूहळू होत असते, पण ती अचूक असते. गुरुचरित्रातील 53वा अध्याय हा केवळ अध्याय नाही, तर तो आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. तो आपल्याला शिकवतो नम्रतेने कसे वागायचे, श्रद्धा कशी ठेवायची, संयम कसा असावा आणि पूर्ण शरणागती म्हणजे काय. जो भक्त श्रद्धेने हा अध्याय वाचतो त्याच्या जीवनात हळूहळू पण नक्कीच सकारात्मक बदल घडतो. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला ही माहिती आवडली का? हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.